श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशाय नमहा. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी, तू आणि रुक्मिणीस एक तत्व आहा खास. तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो. तैसी तुमची आहे स्थिती. तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ वाहत अनन्य भावे वाहता. तू पावसी आपल्या भक्ता, माता न धरी निष्ठुरता. आपल्या वस्त्राविषयी कधी मी तुझे अजाण लेकरू, नको माया पातळ करू. तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेच्या दिवशी, पितरार्थ उदक कुंभासी, देती श्राद्ध करोनिया. अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेष वाटे. प्रत्येकास मोठा सण मानती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बैसले, कौतुके लीला करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून. तंबाखूची मजकारण विस्तवरी ठेवूनिया. सकाळ पून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो. त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो. ऐसी आज्ञा ऐकता भली, पोरे अवघी आनंदली. चिलीम भरू लागली, तंबाखू आत घालून या. विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला. का की चूल पेटण्याला अवकाश होता विविध हो. पोरे चित्ती विचार करती, आपापसात निश्चिती कशी करावी यास युक्ती. विस्तव पाहिजे चिलमेला, मुले पाहून चिंतातुर. बंकट करी मधुरोत्तर, अरे जानकी रामा सोनार आहे वेटाळू आपल्या, त्याच्याकडे तुम्ही जावे. विस्तवासी मागून घ्यावे, दुकान ते चालण्या बरवे. विस्तव असतो आधी पेटते बागेसरी, त्याच्यापुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले, जानकी रामाकडे आले. विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमेस. जानकीराम रागवला, लेकरांशी बोलता झाला. अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली, त्यावर जोडून आपले दोन्ही कर. नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज गजानन देवाचेही देव जाण, त्यांच्या चिलिमी कारण विस्तव हा जात असे. साधूप्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून. ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी. चिलम पेऊन तृप्त जरी झाला गजानन महाराज. ते सोनारेनं ऐकले, अद्वा भाषण केले. ज्याचे जवळ मरण आले, त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकांसी, गजानन कशाचा पुण्यराशी. त्या चिलीम बहाद्दरासी साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसलो, नग्न गावात हिंडतो. वेड्यापरी चाळे करतो, पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला. मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. बंकटलाला खुळावला, नादी त्यांच्या लागला. नाही देत विस्तवाला, मी तयाचे चिलमेसी. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपल्या कर्तृत्वे कान करी, विस्तवाते निर्माण. साधुनाथ जालंधर पीत होते चिलीम फार. परी विस्तवासाठी घरघर ना हिंडले कदा ते. जा उभे न रहा येथ, विस्तव ना मिळे तुम्हा प्रथ. नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विनमुख परत आली, महाराजांचे निवेदली. हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात. ती ऐकता हास्यवदन, करते झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन, मुळीच त्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेत झाले चिलीम आपल्या हाती भले. बंकटलालासी बोलले, काडीन वरती धरी. बंकट म्हणे, गुरुराया थोडे थांबा परम सदया. विस्तव देतो करून या, काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचोनी, कदान प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी, ती मनास आण समर्था. महाराज बोलले त्यावर, उगी न करी चरचर. नुसती काडी धरणेवर, तिचा मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसत्या त्या काडीस धरले. चिलिमीची या वरती भले, समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रकट झाला वैश्वानर, काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा. हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसीच राहिली, चिलीम तेही पेटली.
कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोतांड मत. आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला महत्त्व निंब फुलांचे. असो भोजना बसली पंगत, चिंचवण वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माघारी अळ्या दिसल्या नानापरी. बुजबुजाट झाला बारी, किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून, अवघ्या अन्नाते टाकून. सोनार बसला अधोवदन, कारण काही उभजेना. चिंचवण्याच्या संगे भले, अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हाया मीच कारण. मीन साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला, मीन खचित जाणिली. गजानन जानवी नीर, मी त्या मानिले छिल्लर. गजानन राजराजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडापूर्ण. कल्पतरू कारण, मी बाभळ मानिली. गजानन हा चिंतामणी, मी लेखणी गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिया हो. हाय हाय रे दुर्दैवा, तो कैसा साधिला दावा. माझ्या हातून संतसेवा, हो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, द्वयपायांचा पशु. आज माझ्या भाग्याकाळी, बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दडविली, वेळ आली म्या करे. काही असो आता जाऊ, समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य हो, क्षमा मंतूची मागावया. ऐसा विचार करूनी, सवे घेऊन चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी, आला हकीगत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला, आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेने झाला श्रद्धाघात. हे ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला, मी नाही विस्तव दिला. ओरे मागत असता भला, सामर्थ्यांच्या चिलमीस्तव. त्याचेच हे आहे फळ, चिंचवणे नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले. म्हणून ते नासते झाले, तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका, शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडली, तिची टरफले अजून पडली. चिंचोक्यांची रास झाली, मर्जी असल्या पहा. आता इतकीच विनंती आहे शेठजी तुम्हाप्रती, मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मंतूची मागेन, अनन्य भावे करून. साधू दयेचे परिपूर्ण, सागर मूळचेच आहेत की. समर्थांपुढे भीत भीत, जानकीराम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत, अष्टांग खेसी समर्था. आणि म्हणाला दयाघन, तुवा येवो माझी करुणा. मी अपराध केले नाना, त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ, नांदसी या शेगावात. त्यासी होती मजला भ्रांत, मी त्वा आज निवटिली. माझे अपराधरूपी अवघे तृण, जाळी कृपा कृशाने भरून. समर्था आजपासून, मी न टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली, तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा आहेस वाली, आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर, खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर, किडेन पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी. पहिला प्रकार मावळूनी गेला होता तेधवा. अवध्याप्रती आश्चर्य झाले, समर्थांचे महत्त्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास झाकाया कवणाते. चंदुमुकीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा, निस्सीम भक्त समर्थांचा, त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ मासात, सभोवार बसले भक्त. अति आदरे जोडून हात, दृष्टी ठेवून पायांवरी. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती. कोणी पंख्याने घालिती वारा समर्थाकारणे. कोणी वाटिती खडीसाखर, कोणी गळ्यात घालती हार. कोणी चंदन थंडगार लावती अंगी साधूच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला. 2 कान्होले उतरंडीला आहेत तुझ्या, ते आण जा. चंदू बोले कर जोडूनी, आता कान्होले कोठूनी. इच्छा असल्या तळून, ताजे आणि तो गुरुराया. तई महाराज वदले वाचे, नाही कारण त्याज्याचे. पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे,
कान्होले मज खावया. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेड्या यत्किंचित. त्या मुखीन चंदू प्रती लोक अवघे बोलती, जा ये पाहुणे शीघ्रगती, खोटी न होय संतवाणी. चंदू घराप्रती गेला, कांतेस पुसू लागला. 2 कान्होले उतरंडीला आहेत काय रंभोरू. तई बोले अंगणा, होऊन गेला 1 महिना, आता कान्होले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कान्होले मी पतिराया केले, ते न आता राहिले संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवीन करते, समर्थास्तव तळून देते. ही पहा मी ठेविते कढई नाथा चुलीवर, तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार. कान्होल्याच्या साहित्यासी चंदू बोले त्यावरी, ताजे नकोत सुंदरी, जे तू उतरंडी माझारी 2 ठेवले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले, तेच मी निवेदिले, आठवण करून चांगले. पहा काही येधवा, ऐसे ऐकता पतिवचन, कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन, कान्होल्यांचे चिंता तरी. कान्होल्यांचा शोध करिता आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबा नाथा सत्य गिरा समर्थांची. 2 कान्होले होते उरले, ते मी उतरंडीस ठेवले, त्याचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मज लागे. त्यास महिना होऊन गेला असेल, बुरसा वरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणुमात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व, धुंडाळून कान्होले ते ठेवलेली. कळशी होती खापराची, आत जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले तिच्या 2. कान्होले ते सुकून गेले होते थोडके, बुरसा मुळीच नाही आला. श्रोते त्या कान्होल्याला, बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी. कान्होल्या ते पाहून उभयतांचे हर्षले मन, धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कान्होले घेऊन आला, समर्थांसी अर्पिता झाला. लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून, लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ, भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळत असे. चंदूच्या त्या कान्होल्यांसी सेविते झाले पुण्यराशी, रामशबरीच्या बोरांसी जेवी झाला बक्षिता. शेगावांच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी, तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर, अवय झाले क्षीण फार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म ज्याचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण आतो भूमीवरी, कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी, लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त झाले मन तयाचे संसारी. जी का होती चीज वस्तू, ती अवघी गेली फस्त, अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत, होईल कैसी देवदेवा. म्या माधुमीचा संसार केला, तो आता अवघा निमाला, आठविले कधी नाही तुला, एक क्षणही दीनबंधो. आता माझा वाली कोण, दीनदयाळा तुझ वाचून, माझे अरण्य रोदन तुझविण देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरुनी पोटी, शेगावी आला शेवटी, गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला. आरंभिले उपोषण, अन्न पाण्याते त्याला गुण, वदनी वधे नारायण, खंडन पडे तयाला. ऐशापरी एक गेला, दिवस परी नाही उठला, तई महाराज वदले तयाला, हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे जाण, प्राणदेहा ते सोडून, जाता वैद्य बोलावेसी. तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करिसी नारी, अरे वेळ गेल्यावरी काही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे, की साचार घर एकदा पेटल्यावर कृप खणणे निरर्थक. ज्या कन्या पुत्रांसाठी तू केलीस आटाआटी, ते अवघे गेले शेवटी, टाकोनिया तुझ लागी. अश्वस्थाचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून, फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना. दे हा टाकून हट्टीपणा, विवेक काही करी मनी. ते न माधवे ऐकिले, हट्टासी न सोडिले, यज्ञ लोकांचे वाया गेले, त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी, भोजनास चला सदनी, अन्नाविन राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले, तशाच बसला समर्थांच्या सानिध्याला. नाम घेत हरीचे, रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, निशीचा तो शब्द कीर, होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही,
ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांसी. रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर. आ पसरून माधवावर धावून आले भक्षावया. तेने माधव पळाला घेऊन आपला जीववला. धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड. बुडबुडा आला तोंडासी शब्द फुटेना वाचेसी. ऐसा पाहून स्थितीसी समर्थे धरले सौम्य रूप. आणि बोलले गरजून, हेच का तुझे धीटपण. तू काळाचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखवावी पुढची स्थिती जाणवली तेथ पळाया नाही उरली. यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता झाला विनये बोलता. यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात. हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले इथे. आता या लेकराते यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी. परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य. काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते. संत भेटी ज्याला होते यमलोक ना तयासी. ऐसे ऐकता भाषण समर्थ केले हास्यवदन. महापतिता पावन साधूचा एक करीती की. श्रीमन्नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन. जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची. ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया. ओखटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज वदले. तू जे मागसी ते मी दिले. आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवरी. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा. झाला त्या वर्णया वाचा नाही माझी समर्थ इहलोकीचे देहभान. माधवाचे निमाले जाण कित्येक बोलू लागले जन. उपवासाचे फिरले मस्तक म्हणून वेडे चार करी. जनकल्पना नानापरी उठल्या झाल्या त्या अवसरी. त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसान समर्थ सान्निध्य झाले जाण. चुकले त्याचे जन्ममरण गजाननाच्या कृपेने. असो एका समयी भली समर्थांची इच्छा झाली. ती त्यांनी निवेदली आपल्या शिष्यवर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलला मंत्र जागर येथे करावा. वेदश्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय. पन्हे पेढे बर्फी खावा. भिजल्या डाळीस मीठ लावा. एक एक रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकले शिष्य विणू लागले. ऐसे वैदिक नाही उरले त्या आपल्या शेगावे. सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच. ब्राह्मण मिरवण्याची साच. आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी. ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारिता अवघे हर्षिले तत्वता. झाली तयारी हा हा म्हणता रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणिले चंदनाचे उठणे केले. आत केशर कालविले तैसाचा आणखी कापूर. 2 प्रहराचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला. जे पदक्रम जटेला जाणत होते विविधो. थाटात वसंत पूजा झाली. ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे. संतांच्या जे मनी येत ते पूर्वी रमानाथ. कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा. बंकटलाला प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी. अजून परी शेगावासी वंशज त्यांचे करीती हे. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी डावोपथ विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु इति 4र्थाध्याय समाप्त.